ये आने दो। दोस्तों नमस्कार, मैं सुनील राठोड, प्रमुख अभियंता डीपी। मी आज यांना भेटायला आलेलो। गेल्या 7 महिन्यापासून माझे 3 मोठे मॅटर्स पेंडिंग आहेत, जिथे इस्टेट डिपार्टमेंट यांच्या प्रॉपर्टीची लूट चालू आहे आणि आमचे गगराणी साहेब त्यावर झोपलेले होते, लिटरली झोपलेले होते आमचे गगराणी साहेब। आणि ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर सिटी हाही काय ॲक्शन घेत नव्हते, म्हणून मी आज त्यांना सांगितलेलं आहे हजारो कोटीचं इस्टेट डिपार्टमेंटचं फ्रॉड आहे। जिथे रिझर्वेशन आहे ते बेकायदेशीरपणे रिझर्वेशन काढून जिथे सेल बिल्डिंग बांधता येत नाही तिथे सेल बिल्डिंग बांधले आहेत। जो सरप्लस एरिया विकता येत नाही आणि ते PAP घेतले पाहिजे ते विकले गेले आहेत। आज सँडस्टोनच्या इथाने जे हँकॉक ब्रिज आहे किंवा सायन ब्रिज आहे किंवा कुठलेही जे ब्रिजेस किंवा जे कुठले काही प्रोजेक्ट्स आहेत ते अर्धवट कशामुळे आहेत? ते अर्धवट ह्यासाठी आहेत की त्यांच्याकडे PAP नाही आहेत। आणि हे जे नालायक लोक आहेत तिथली BMCतली हे PAP पैसे न घेता रेडी रेकनर रेटच्या 80% हे FSI बिल्डरला विकली जातात। आता 80% ऑफ द रेडी रेकनर रेट म्हणजे काय की मार्केट व्हॅल्यू जर 4,000 रुपये असेल तर हे 1,500 ते 2,000 रुपयाला हे बिल्डरला विकतात। कारण सांग, हे ज्यावेळी FSI विकतात त्यावेळी 100 फुटाला 120 फूट म्हणून विकतात रेडी रेकनर प्रमाणे, पण बिल्डर ज्यावेळी फ्लॅट विकतो तो 100 फुटाला 180 फूट आणि 200 फूट विकतो आणि ह्यांना हेच परत घ्यायला लागतं। तर सरप्लस एरिया टेनमेंट कशासाठी आहे? ते फक्त PAP टेनमेंटसाठी आहे आणि कायदेशीर हे विकू शकत नाही। पण हे इथले BMCतले नालायक देशद्रोही लोक, ह्या मुंबईची वाट लावणारी लोक हे PAP बिल्डरला 80% ऑफ द रेडी रेकनरने विकून ह्या मुंबईची बर्बादी करत आहात। आणि आमचे म्युन्सिपल कमिशनर झोपलेले आहेत, त्यांना जागवण्यासाठी मी आज आलो आहे। आता नवीन म्युन्सिपल कमिशनर भिडे मॅडम आले आहेत। मी अपेक्षा करतो आणि सर्वांनी मला सांगितलंय की भिडे मॅडम एकदम अपराईट आहेत, कोणालाही घाबरत नाहीत। मी अपेक्षा करतो की ह्यामध्ये ते ॲक्शन घ्याल। ह्यामध्ये दुसरी गोष्ट आहे की आमचे अगोदरचे अजय मेहता अतिशय भ्रष्ट काम करणारे माणूस, त्यांच्यावर मी कंप्लेंट फाईल केली आहे। त्या अजय मेहतानी म्हाडाचे जे 33/7 जे प्लॉट्स आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे डायरेक्शन्स आहेत की म्हाडाची NOC घेतल्याशिवाय रिहॅब बिल्डिंगला OC देऊ नये। मी परत सांगतो सर्वांना की म्हाडाचे जे 33/7 रिडेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे 10/6/2002 आदेश आहेत, त्याशिवाय लेखी आदेश आहेत की म्हाडाची NOC घेतल्याशिवाय म्युन्सिपल कॉर्पोरेशननी त्यांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट देणं नाही। पण ह्या नालायक अजय मेहता ह्यांनी काय केलंय की हे गरज नाही म्हणून त्यांना OC द्यायला सांगितले। ह्याचं कारण का? म्हाडाची NOC कधी दिली जाते? ज्यावेळी हे सरप्लस एरिया PAP जे आहेत ते त्यांना दिल्यावर आणि जुन्या जे भाडोत्री आहेत त्यांना जागा दिल्यावर म्हाडा NOC देते, त्याचं महत्व हे होतं। पण आमच्या अजय मेहतानी त्या काही बिल्डर्सला, म्हणजे स्पष्ट सांगायचं तर लालबागला एक मोठा बिल्डर आहे, त्याचं प्रोजेक्ट वाचवण्यासाठी हे केलेलं आहे। ह्यामध्ये लेखी दिलेलं आहे त्यावेळेच्या चीफ इंजिनियर संजय दराडे आणि डेप्युटी चीफ इंजिनियर पोद्दार यांनी लेखी दिलेलं होतं की हे करू शकत नाही, कारण गव्हर्नमेंटनी यांचं फेटाळलेलं आहे, बिल्डरचं फेटाळलेलं आहे। पण ह्या अजय मेहतानी गव्हर्नमेंटनी फेटाळलेल्याच्या विरुद्ध त्यांना अधिकार नसताना सुद्धा हे करून म्हाडाच्या हजारो कोटीचं जे सरप्लस एरिया आहे त्याची वाट लावून टाकली आहे, म्हणून मी त्यांच्यावर FIR केला आहे। तर ह्या तिन्ही गोष्टीचे मी RTI टाकलं। भाग्यतर असे कोणतरी ऑफिसर आहेत, ते फर्स्ट ॲपिलेट अथॉरिटी होते, त्यांनी सप्टेंबर महिन्यात आदेश दिले आहेत की मला इन्फॉर्मेशन द्यावं। आज 7 महिने झाले मला इन्फॉर्मेशन नाही आहे, म्हणून मी आज चीफ इंजिनियर राठोड साहेब जे माझे चांगले मित्र आहेत त्यांना मी सांगितलंय की मला जर नाही इन्फॉर्मेशन मिळालं तर मी राठोड साहेबांनाही आरोपी करणार, मग मी पाठी बघणार नाही, माझे मित्र आहेत म्हणून। कारण इथे हजारो कोटी लाखो कोटीचं मुंबईशी दगाबाजी केली जाते, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट अगेन्स्ट दी मुंबईकर्स
बाय बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ह्या गोष्टीला आम्ही कधीही मान्यता देणार नाही. मला साहेबांनी सांगितलंय की ते मला इमिजिएटली या 1-2 दिवसात कळवणार आहेत. नसेल तर मी FIR यांच्या विरुद्ध रजिस्टर करणार. आणि लोकांनो, जर कुठे PAP जात नसेल आणि खाल्ली जात असेल आणि बिल्डरच्या खशात घातली जात असेल तर हे तुमचंही कर्तव्य आहे. अंडर आर्टिकल 51A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड अंडर CRPC 39 ऑफ द लॉ, ज्याकडे wherever there is a loss or injury caused to the public or public at large, it is the duty of every citizens to expose the scam. आणि जर तुम्ही करत नसाल तर आम्ही, जे हे माहिती असून सुद्धा जर ऍक्शन घेत नसतील या भ्रष्ट अधिकाऱ्यावर, तर आम्ही देशद्रोही आहोत. तुम्हाला देशद्रोही व्हायचं आहे की देशप्रेमी व्हायचं आहे हे तुम्ही ठरवा. जय हिंद. ऑफ कसे करणे ऑफ